गया, दूसरी जनता इसका इंतज़ार करी। 5 साल बीच का इंतज़ार किया हमने, आज भी आधा ही हुआ है और इसको 6 साल हो गए। और यहाँ पर महिलाओं को सही में बहुत समस्या होती है, क्योंकि यहाँ पर प्रेगनेंसी के लिए दूसरे प्राइवेट हॉस्पिटल नहीं है, ये एक में साधन है। या थोड़ा सा भी क्रिटिकल होता है तो सिकंदर को भेजा जाता है। ये कब तक चालू हो जाएगा? आज 28 ऑगस्ट 2026ला मी ऊस सध्याच्या बांधकाम चालू आहे आरएचला व्हिजिट केली आहे. प्रथम दृष्टिकोन असं लक्षात येते की बांधकाम पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. बऱ्यापैकी सर्व तयारी आहे. इलेक्ट्रिकल ऑडिट आणि फायर एनओसी नसल्यामुळे आपलं काम त्याचं उघडणं रखडलेलं आहे. आपण इलेक्ट्रिकल PWDला स्पष्ट निर्देश दिले की पुढच्या 10 दिवसांनी त्यांनी हे ऑडिट कंप्लीट करून घ्यावी. तसेच त्याच्यासोबत लागणारी जर काही यंत्रणा आहे तर त्याला पण आपण इन्स्टॉल करू. आणि प्रथम दृष्टीने असं वाटतंय की आपण 1 महिन्याचे आत त्याचं उद्घाटन करू शकतो किंवा याला चालू करू शकतो, तिथपर्यंत येऊ शकतो. म्हणजे विश्वासाची आनंदाची गोष्ट तर एका महिन्यात सुरू होईल. आपण प्रयत्न करतोय, होईल. मॅम, अंगणवाडीच्या बद्दल विचारत होतो. सध्या इतकी बेकार परिस्थिती झाली अंगणवाडीची. आता आमच्या अमराईमध्ये 5 महिन्यापासून तिथं बिजली नाही, फॅन आहे, लहान लहान मुलं गरमीत राहतात आणि दिवसमध्ये खूप गरमी आहे आणि तिथं कचरा इतका वाढलेला आहे, कमीत कमी इथपर्यंत कचरा आहे. तर त्याच्याबद्दल काय? नगरपालिका क्षेत्रात असेल तर अशी नगरपालिकेची जबाबदारी त्यांनी केलं पाहिजे. नाही, आता मी तर हँडओव्हर नाही झालं आहे. मी ते म्हणजे ग्रामपंचायती नगर परिषदला हँडओव्हर नाही केलं तर ते प्रक्रिया आपण कंप्लीट करू.